नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे प्रतिभा संपन्न मराठी साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 8. आधी तो जायला तयार आहे की नाही विचारा म्हणावं, मग बैठक भरवा. संध्याकाळी धाकटी जाऊ कोणाजवळ तरी सांगत होती. तिनं तिकडे लक्ष दिलं नाही. मुलगा पो घालणार हे ती आता गृहीत धरूनच चालली होती. निदानीची त्यानं वैद्यकीय शिकायला संमती द्यावी एवढीच प्रार्थना ती करीत होती. 10 वाजता बैठक भरली. तोपर्यंत 5-6 तास तिने तोंडातून एक शब्दही काढला नाही. तिला फार हलकं वाटत होतं. ही कला तिला अगोदर साध्य होती तर केवढा मनस्ताप वाचला असता. रुजवातीची चर्चा कशाला झाली असती. ती काहीच बोलेना तेव्हा जावा वरमल्या. एवढ्याशा गप्प राहण्याने इतका परिणाम झाला तर. पण असा निश्चय तिनं प्रथमच केला नव्हता. गेले 5-6 दिवस ती रोज तो करीत होती. आज ती खरीखुरी हताश झाली. तिला निश्चय सुद्धा करावा लागला नाही. रात्री 10 वाजता ती बाल्कनीच्या खोलीत बैठक ऐकायला आली. पण त्यात उत्साह नव्हता, उत्कंठा नव्हती. गोट्याकडून संध्याकाळी ती पळत आली. त्यानंतर काही वेळ मुलग्याला गाठण्याचा प्रयत्न तिनं केला. मुलांची पंगत बसली. त्याच्यावर तिनं पाळत ठेवली होती. केव्हा तरी नजरानजर होईल आणि आपण त्याला खून करू असं तिनं ठरवलं होतं. सबंध जेवणात त्यानं वर मान केली नाही. दोघे दीर आणि काका बाहेर बसले होते. जावा ओटी दरवाजाशी घोटाळत होत्या. तिला आश्चर्य वाटलं. वातावरण एवढं शांत कसं. नरवणकराकडल्या लग्नाचा विषय निघाला होता. काकांना जेवणाचा आग्रहाचा बोलावणं आलं होतं. संकष्टी चतुर्थीचं निमित्त सांगून आपण ते कसं टाळलं याचं काका वर्णन करीत होते. आपापसात काहीतरी ठरवाठवर झालेली दिसत होती, ज्यात तिचा काही संबंध नव्हता. लांबन दिव्याचा प्रकाश मध्येच अडला तेव्हा तिनं मागं वळून पाहिलं. तिचा मुलगा आत येत होता. झटक्यानं ती बाजूला झाली आणि त्याला घेऊन घडवंचीशी आली. काय रे. मी तालुक्याला येणार आहे, मला शिकायचंय. एक सुरात बोलून तो बाहेर जाऊ लागला. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आपण काय ऐकत आहोत यावर क्षणकाल तिचा विश्वासच बसेना. तिनं त्याला जवळ ओढलं आणि कवळसलं. स्वतःला सोडवून तो खोली बाहेर पडला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहण्याचं भान तिला राहिलं नाही. तिच्या समोर आता तालुक्याचं गाव उभं होतं. कल्पनेनं समोर उभ्या केलेल्या त्या गावातील घरं आणि रस्ते ती पाहत होती. याच नदीच्या काठावर वरच्या बाजूला असलेलं ते गाव तिला स्पष्ट दिसत होतं. तिथली माणसं सुद्धा तिला दिसत होती. कोणी काही म्हणो, आता जायचं. स्वतःशीच बडबडत ती उत्कंठतेनं खिडकीपाशी आली. तालुक्याला जाण्याची कल्पना कोणाची. धीर काकांना विचारत होते. काकांनी कानावर हात ठेवले तेव्हा तिला थोरल्या जावीचे शब्द आठवले. तिच्या दृष्टीनं आता त्याला महत्त्व राहिलं नव्हतं. पण काकांनी आपल्याकडे मोठेपणा घेतला असता तर तिला बरं वाटलं असतं. महिन्याला लागणारे तांदूळ तुम्ही पाठवावेत, बरं दिसेल. काकाने भीत सुचवलं. असं भलतंच काही सांगू लागलात तर पटणार नाही. हे घर सगळ्यांचं आहे. 2 वेळच्या ताक भाताला इथं तोटा नाही. पण आमच्या मताविरुद्ध कोणाला बाहेर पडायचं असेल तर भलतेच लाड आम्ही पुरवणार नाही. इतका वेळ धाकटा गप्प होता. तो म्हणाला, असं कसं म्हणतोस. ती माणसं इथं राहिली तर त्यांना तांदूळ लागतील की नाही. तेच तांदूळ तिकडे पाठवा. काका, एका पंक्तीला बसून जेवण निराळं आणि इथले तांदूळ दुसरीकडे नेणं निराळं. वाटण्या करण्याची ही धुळाक्षरं आहेत. मग लखनौवाल्याला एवढा ताट विरोध कशाला केला. तुला काय म्हणायचं आहे. मधल्याकडे वळून काकाने विचारलं. मला काही म्हणायचं नाही. मला पोर ना बाळ, मी कशाला वाईटपणा घेऊ.
सगळ्यांना पसंत ते मला पसंत. शेवटच्या घडीला काहीतरी होईल या आशेनं ती ऐकत होती. थोरली तिला बोलवायला आली तेव्हा तिनं टाचा खाली केल्या. तुम्हाला बोलवत आहेत. कुठे? तिनं गोंधळून विचारलं. ओटीवर. कशाला? भाऊजी काय ठरवते ते मला मान्य आहे. ते नको म्हणत असले तर मी जाणार नाही. कोणी विरोध करीत नाहीत. मी सांगितलं ना तुम्हाला, चला आता ओटीवर. मी नाही ओटीवर येणार. येणार नाही काय? वाट पाहतायत तुमची. पदर सावरी ती खोली बाहेर आली. ओटी दरवाजाशी येई तो तिला घाम फुटला. आल्या आहेत हो म्हणून थोरलीनं सांगितलं तेव्हा मधल्यानं तिला बाहेर बोलावलं. अंगचोरीत ती पुढे आली. मग तो बोलू लागला. काकांनी आम्हाला सगळं सांगितलंय. तुला जायचंच असलं तर आमची हरकत नाही, पण उद्या असं जर माझ्या कानावर आलं की आम्ही जा सांगितलं म्हणून तू गेलीस तर चालणार नाही. काका बरोबर आहे ना? काकानी मान डोलावली. मधल्यानं थोरलीकडं पाहिलं. वहिनी बरोबर आहे ना मी म्हणतो ते? माझ्याकडून सांगून झालंय. त्यांना नाही पटत मग काय? ते तिचं तिनं ठरवायचं आहे. इथं शिक्षणाची सोय नाही. शिक्षण शिक्षण काय भाऊजी? होय वहिनी, पण तिला ते पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं एवढंच की उद्या आम्हाला कोणी दूषण देता कामा नाही. मला कायमचं घर सोडायचं नाही. सुट्टी झाली की येत जाऊ. केव्हाही या. मला एवढंच म्हणायचं आहे की उचलून पैसे द्यायला आमच्याजवळ नाहीत. वस्तूसुद्धा देता यायची नाही. एकात एक माणूस सामावतो. धाकट्यानं पुस्ती जोडली. पैसे म्हणजे त्यात सगळं आलं. 1-2 महिन्यांची बेगमी करून देऊ. पुढची सारी व्यवस्था तुझी तुला पाहावी लागेल. हे सगळं मान्य आहे ना? ती काही बोलली नाही. जरा वेळ सारे स्तब्ध होते. मधल्यानं पुन्हा प्रश्न विचारला. तिनं कसं बसं म्हटलं. तेवढ्यात धाकटा धीर जागेवरून उठला आणि भावाच्या कानाला लागला. पाठोपाठ मधल्यानं पुन्हा सुरुवात केली. आणखीन एक सांगायचं राहिलं. ते 250 रुपये मागत होतीस असं माझ्या कानावर आलं. मर्तिक उभं राहिलं तरीसुद्धा त्या पैशाला हात लावायचा नाही. ज्याकरता आले त्याकरताच ते वापरले पाहिजेत. साहेब उद्या हिशोब करू लागले तर उत्तर आम्हाला द्यावं लागेल, म्हणून ही काळजी. जा घरात. एकुलता एक इंग्लिश जाणणारा म्हणून काकांना गावात मान होता. सरकारी हुकूम तार काही आलं की लोक काकांकडे धावत. गंभीर होऊन काका कागद वाचित आणि अर्थ सांगत. त्यातलं एखादं वाक्य उचलून ते कसं चुकीचं आहे ते सांगत. त्यांची तालुक्याला ये जा होती. तिथे ओळखी होत्या. तिकडून गावात कुणी आलं की काकांची प्रथम चौकशी करी. घरी नेऊन काका त्याला चहा पाणी करत. बाहेर पडून शहाणी झालेली पैसे मिळवली मोजकी 3 माणसं होती. लखनौवाला आणि 2 आफ्रिकेला गेलेले. आफ्रिकेतले 2 पेन्शन घेऊन पुण्याला बंगले बांधून राहिले. नव्या पिढीनं त्यांना पाहिलंही नव्हतं. पण गावातल्या 3.5 शहाण्यात त्यांचा नेहमी अंतर्भाव होई. अर्धे शहाणे काका. काका हुशार खरे, पण त्यांना अक्कल कमी असं गावकऱ्यांचं मत होतं. तोंडावर त्यांना कोणी दुखवीत नसे. तार आली तर अखेरीस काकाच हवेत. पण पाठीमागं त्यांची थट्टा होई. त्याला पुष्कळसे काकाच जबाबदार होते. नको त्या ठिकाणी तोंड खुपशीत. लोकांनी आपलं मत घ्यावं, सल्ला घ्यावा, आपण मार्गदर्शन करावं असं त्यांना वाटे. वाट पाहून अखेरीस स्वतः उठून जात आणि सल्ला देत. सार्वजनिक कामाची आवड फार. जमा खर्चात गोंधळ करीत. कनवटीचे पैसे घालीत आणि लोक म्हणत काकांनी पैसे खाल्ले. पण पुन्हा वेळ आली की मागचं सारं विसरत. वेळेला पदरमोड करणारा, धावाधाव करणारा कोणीतरी लोकांना हवा असे. काकांना मान हवा असे.
अनेक वर्षे आपल्या घरी त्यांनी इंग्रजीचा क्लास चालवला. त्यांच्याकडे कोणी शिकायलाच जात नसे, फुकट शिकवीत. पण उन्हाळक्यांना सवकलेली पोरं तिकडे फिरकत नसत. आग्रह करून काका त्यांना बोलावीत. 2-3 लिप्यापर्यंत पल्ला आला की पोरं कंटाळत. टेक लावून शिकले असे तिघे, 2 आफ्रिकावाले आणि 1 लखनौवाला. लखनौवाल्याला ते फार नावाजित. हा मुलगा कोणीतरी मोठा होणार असं भाकीत त्यांनी केलं ते खरं झालं. लखनौवाल्याच्या देखत आपलं भविष्य 4 लोकांना ऐकविल्याशिवाय आजच्या घडीला सुद्धा त्यांना राहवत नसे. स्वतःच्या मुलांशी त्यांचं कधी जमलं नाही. इंग्रजी शिकत नाहीत म्हणून त्यांनी काकांच्या हातचा खूप मार खाल्ला. पोरं मोठी झाली आणि ती पाळी काकावर आली. आपल्या बापाला काही अक्कल नाही, नको त्या गोष्टीत लुडबुड करतो म्हणून त्यांचा काकावर फार राग. काका स्वयंपाकघरात सुनांशी गप्पा मारीत बसत. पोरांना आवडत नसे. काहीतरी निमित्त काढून ते काकावर राग काढीत. प्रकरण शिवीगाळीपर्यंत त्यांची ही भांडणं सगळ्या गावाला ठाऊक होती. पोरं गावात वागायला तशी वाईट नव्हती. लोकांना प्रश्न पडे, काकांचं घरात जमत का नाही. थोरलीला काकांचे हाल पाहवत नसत. ती दोघं बरोबरीची. पोरं एवढं बोलतात, काका गप्प का. पोरांना बाहेर काढावं असं अनेक वेळा तिनं सुचवलं. ती त्यांचं सगळं करायला तयार होती. ते जमत नसेल तर घर पोरांच्या स्वाधीन करून स्वतः बाहेर पडावं. काका काहीच करायला तयार नव्हते. लोचटासारखे घरात राहत होते. त्यांना वाटे आपण काही कमवीत नाही म्हणून पोराशी वागतात. पोरांप्रमाणे आपण ही सावकारी करायची, पैसा मिळवून दाखवायचा असं त्यांनी ठरवलं. 2-3 व्यवहारात त्यांना पैसे बरे सुटले. तारणाशिवाय एक दिवस त्यांनी 50 रुपये दिल्याचं पोरांच्या कानावर आलं. त्यांनी काकांना बजावलं, तुम्ही परमार्थी माणसं, हे धंदे तुम्हाला कशाला. माळ ओढीत बसा. मला पैसे नको आहेत. तुम्ही म्हणता ना पैसे मिळवित नाही, दाखवतो. आम्ही पाहिलं तुम्हाला पैसा मिळवता येतो. स्टॅम्प पेपरवर लिहून हवाय का. ज्याच्या जिभेला हाड आहे त्यानं या फंद्यात पडू नये असं पोरांचं मत होतं. पण काका चुरून मारून व्यवहार करीत. शेवटी एक दिवस पोरांनी त्यांच्यावर हात टाकला. तो पहिला मार गावभर गाजला. थोरलीनं घर डोक्यावर घेतलं. गोष्टी इतक्या थरावर आल्या तरी दीर लक्ष घालीत नाहीत. मग खूप बोलली, पण आपापसातल्या त्या भांडणात पडायला कोणी तयार नव्हतं. इथून चालते वा म्हणून काकांच्या पोराने सांगितलं तर करायचं काय. आणि काका काय मोठे गुणाचे होते. घरी कडाडून भांडण व्हावं आणि तासाभरानं जणू काही घडलंच नाही अशा चेहऱ्यानं काकाने शेजारी जावं हा नेहमीचा अनुभव होता. सगळ्यांना सल्ले देणारा हा माणूस घरात वागताना शहाणपणा कुठं घाण टाकतो हे कोडच होतं. त्यांच्या या भांडणांची सगळ्यात अधिक चर्चा शेजारी होई. 2 घरात फक्त वळचण, त्यामुळं एकमेकांना सगळ्या बातम्या असत. गेल्या 2 पिढ्या या घरांचे निकटचे संबंध होते. थोरलीच्या आठवणीत दोन्ही घरं एकमेकांना लागून होती. एका वर्षी आग लागली तेव्हा नवी घरं बांधताना मध्ये वळचण पडली, पण त्यानंतर ती घरं अधिक जवळ आली. काकांनी शास्त्रीबुवांकडून गुरुपदेश घेतला. रोज रात्री शास्त्रीबुवांकडे ज्ञानेश्वरी वाचन असे. काका भक्तिभावानं समोर बसत, त्यांच्या कीर्तनात मागं उभे राहत. शास्त्रीबुवांनी त्यांना झांजा वाजायला शिकवलं, द्रुपद धमार शिकवला. भसाड्या आवाजात काका गाणी म्हणत. शास्त्रीबुवा कौतुक करीत. आवाज नाही तो त्याचा दोष नाही, पण तालाला ताट आहे. शास्त्रीबुवांचा मृत्यू झाला तो काकांच्या डोळ्यात देखत. खाडी पडलीकडल्या गावात महाशिवरात्रीला शास्त्रीबुवांचं वार्षिक कीर्तन होतं. बुवानी बुक्का उधळला. हेची दान देगा देवा सुरू झालं आणि शेवटी बुवानी नमस्कार घातला. बराच वेळ झाला तरी उठेनात. काय झालं पाहायला काका जवळ गेले आणि त्यांची दातखिळीच बसली. बुवांना ऊर्ध्व लागला होता. त्या विक्षिप्त मरणानं शास्त्रीबुवा पंचक्रोशीत अमर झाले.
शास्त्रीबुवांचा धाकटा मुलगा त्यावेळी 2 वर्षांचा होता. सगळी पिल्लं मिळवता कोणी नाही. त्या दिवसात काकाने केलेली मदत थोरली अजून विसरली नव्हती. पुढं लखनौवाल्याला काकाने हाताशी धरलं. तो शिकून पुढं आला. घर हळूहळू वर येऊ लागलं. काकांच्या देखत शास्त्रीबुवांच्या घरातलं दैन्य गेलं. वैभव आलं. मधला शिक्षणाला मंद असला तरी हिकमती. मंतरलेले गंडे विकू लागला. नाक धरून देवघरात बसे आणि काळ्या दोराला गाठी मारी. 2-2 पैशाला गंडा विकी. एक दिवस मुंबईच्या वर्तमानपत्रात जाहिरात झळकली. इष्टसिद्धी गंडा. महत्प्रयासाने बद्रिकेश्वरीच्या महान योग्याकडून मिळवलेला सिद्धमंत्र. या मंत्राने मंत्रलेले गंडे घेऊन इष्टसिद्धी प्राप्त करून घ्या. या गंड्याचे उत्पन्न बद्रिकेश्वरीच्या मठाकडे जाणार आहे. एका माणसाला एकच गंडा मिळेल. त्वरा करा. ती जाहिरात प्रसिद्ध झाली आणि आग लागावी तसं झालं. चहूंकडून गंड्यांकरता रीग लागली. घरातील सगळी फावल्यावेळी काळ्या दोऱ्यांना गाठी मारू लागले. मधला देखरेख करी. गाठी बरोबर बसतात की नाही पाही. त्याच्या अकलेचं सगळी कौतुक करीत राहिली. अशी जाहिरात देण्याचं त्याला सुचलंच कसं? कसं का सुचेना. शास्त्रीबुवांच्या चंद्रमौळी घरात श्रीमंतीनं मुसंडी मारून प्रवेश केला. हळूहळू घर श्रीमंतीला सरावलं. ऑफिसर लोक घरी येऊ लागले. मधल्यानं तरीच्या मक्त्याचा धंदा सुरू केला. पैशाकडे पैसा जातो हा न्याय आता सुरू झाला. चैनी वाढू लागल्या. खर्चाला धरबंद राहिला नाही. न्हाव्यापासून सगळ्या उधाऱ्या. हव्या तेवढ्या हजामती करा. वर्षाच्या शेवटी न्हावी हिशेब सांगे. चाललं आहे ते बरं नाही हे थोरलीला दिसत होतं. तिनं काकांना सांगितलं, वहिनी काय बोलायचं आपण. हातात माती धरलं तर सोनं होत आहे. चांगलं नाही हे मला सुद्धा पटतंय. पण एवढ्या शहाण्या माणसाला शिकवायचं कोणी. शेवटी अंगणात कोलाट येऊ लागल्या. लखनौवाला घरी आला तेव्हा थोरलीनं त्याला सगळं सांगितलं. तो खूप बोलला. मधल्यानं चकार शब्द तोंडातून काढला नाही. तो गेला आणि पूर्ववत व्यवहार सुरू झाले. 10 वर्षांनी भावांना कळलं आपल्याला बरंच कर्ज झालं आहे. तोपर्यंत उशीर झाला होता. शास्त्रीबुवांच्या सगळ्याच मुलांवर काकांनी लोभ केला. संकटात पाठराखण केली. सुरुवात सहभागी झाले. पण तिच्या नवऱ्याच्या वाट्याला जे प्रेम आलं त्याला तोड नव्हती. त्याची मुंज झाली आणि नंतर लगेचच गोष्ट. पहाटे फुलं गोळा करायला काका आग्रात गेले. अशोकाच्या झाडाखाली बसलाय कोण. जवळ गेले आणि चकितच झाले. पद्मासन घालून तो ध्यानस्थ बसला होता. काकांना गहिवरून आलं. अभावितपणे त्यांचे हात जुळले. परडीतली मोगऱ्याची फुलं त्याच्या पायांशी ठेवण्याकरता ते वाकले. तेवढ्यात लाजरीची पानं उघडावीत त्याप्रमाणे त्याचे डोळे उघडले. टुणकन उडी मारून तो पळत सुटला. काकांच्या मनात आलं, आज शास्त्रीबुवा असते तर त्यांना धन्य वाटलं असतं. तेव्हापासून काकांची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. तो फारसा बोलत नसे, फारसं खातपीत नसे, तरीसुद्धा आडवा उभा वाढला होता. त्याच्या बावळेपणात काहीतरी रहस्य आहे असा काकांचा समज होता. एकदा सहज म्हणून त्यांच्याकडे तो आला. काका ज्ञानेश्वरी वाचत होते. ते मध्येच थांबले. हात धरून त्यांनी त्याला आपल्याजवळ बसवलं. एक दिवस त्याला ते स्थितप्रज्ञाची लक्षणं समजावून देऊ लागले. सगळं सांगून झाल्यावर मनातल्या मनात शरमले. कोणाला काय ऐकवीत आहोत याची जाणीव त्यांना झाली. मुलगे शिव्या देऊ लागले की चिडणारे आपण या योग्यापुढे स्थितप्रज्ञाचं वर्णन करीत आहोत. पुन्हा त्याला काही समजावून देण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. क्वचित काळी त्यानं शंका विचारली की त्यांच्या मनात असली बावळट शंका काय विचारतो. पण दुसऱ्या क्षणी ते जीभ चावीत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं
व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.